नमस्कार, मी आर्या तेंडुलकर, असिस्टंट सायकोलॉजिस्ट म्हणून दिव्यांग भवन फाउंडेशन PCMC इथे कार्यरत आहे। आज मी तुम्हाला 21 प्रकारच्या दिव्यांगत्वाच्या प्रकारापैकी एक जो आहे ऑटिझम याबद्दल माहिती सांगणार आहे। ऑटिझम ही एक मेंदूच्या विकासाची स्थिती आहे। याचे अनेक प्रकार असतात। त्या सगळ्या प्रकारांना एकत्रितपणे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणजे ASD असं म्हटलं जातं। एखाद्या व्यक्तीकडे पाहून या व्यक्तीला ऑटिझम आहे की नाही हे सांगणं फक्त पाहून सांगणं कठीण असतं। त्यामुळे एखाद्या प्रोफेशनल सायकोलॉजिस्ट किंवा प्रोफेशनल मेंटल हेल्थ वर्कर किंवा योग्य व्यक्तीकडून चाचणी होणं आणि मग निदान होणं आवश्यक असतं। एखाद्या नवीन प्रदेशात जिथे आपल्याला नवीन लोकांमध्ये किंवा ज्या लोकांची भाषा समजत नाही अशा ठिकाणी जर आपल्याला नेऊन ठेवलं तर आपल्याला आपली जी गत होईल, आपल्यालाही त्यांची भाषा कळणार नाही आणि त्यांनाही आपली भाषा कळणार नाही। तशाच प्रकारे ऑटिझम असलेल्या मुलांची अवस्था होते। त्यांना समाजाशी जोडून घेणं कठीण जातं। त्यांना ऐकायला येत असतं पण ते त्यांना परसिव्ह होत नसतं, म्हणजे त्यांच्यापर्यंत किती अपील होतंय तेव्हा किंवा त्यांना ते किती पोहोचतंय त्यांच्यापर्यंत हे सांगणं कठीण असतं। 2-3 वर्षांचे मूल शारीरिक दृष्ट्या काहीच व्यंगत्व नाही, पण सतत रडणे किंवा सतत हसणे, मध्येच खूप जोरात ओरडणे, आपल्याच विश्वात मग्न असणे, आपण स्माइल दिल्यावरती आपल्याला पुन्हा स्माइल न देणे किंवा शून्यात बघत राहणे किंवा एकच एक शब्दांचा किंवा वाक्याचा परत परत उच्चार करणे किंवा ज्याला आपण इकोलेलियाही म्हणतो, ह्या लक्षणांकडे बरेचदा पालकांचे दुर्लक्ष होते आणि शारीरिक व्यंगत्व नसल्या कारणामुळे पालकांना सहसा असं वाटतं की माझं मूल हट्टी आहे किंवा मुडी आहे, म्हणून बरेचदा असं वाटतं की काही मुलं उशिराही बोलायला लागतात। ऑटिझम मध्ये बरेचदा असंही होतं की आमचं मूल उशिरा बोलतंय, पण पालकांना ही लक्षणे माहीत नसल्यामुळे किंवा ओळखू न शकल्यामुळे त्यातही डिले होतो आणि ज्या थेरप्युटिक हेल्प त्यांना जी मिळायला हवी ती देण्यात उशीर होतो। तर ऑटिझमची कारणे काय आहेत किंवा ऑटिझम कशामुळे होतो, तर त्याचं एक ठराविक कारण आहे असं नाही, पण त्यामध्ये अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात। जसे की बाळ पोटात असताना आईला काही व्हायरल इन्फेक्शन झाले होते का, अति तीव्र ताप आला होता का किंवा अजून कुठल्या प्रकारचा तीव्र त्रास झाला होता का, किंवा बाळाच्या जन्माच्या वेळेला काही कॉम्प्लिकेशन्स आले होते का, किंवा बाळ जन्मायच्या वेळेला किंवा कन्सेप्शनच्या वेळेला, कन्सीव्ह करण्याच्या वेळेला आई वडिलांचे वय खूप जास्त होते का, किंवा अजून अशा अनेक घटक ह्याला कारणीभूत ठरू शकतात। याला मराठीत स्वमग्नता असे म्हणतात। ऑटिझमच्या 75% मुलांमध्ये जवळपास अध्ययन अक्षमता दिसून येते आणि काही मुलांमध्ये ADHD म्हणजे हायपर ऍक्टिव्हिटी किंवा इम्पल्सिव्हिटी डिसऑर्डर आपण ज्याला म्हणतो, तीही लक्षणं काही मुलांमध्ये दिसून येतात। ऑटिझमची लक्षणे काय किंवा ऑटिझम आहे एखाद्या व्यक्तीला हे निदान करण्यासाठी काही लक्षणं ओळखणं हे पालकांची मुख्य भूमिका असते त्यामुळे ती लक्षणं कशी ओळखायची, तर बरेचदा ऑटिझमची लक्षणे लवकरात लवकर ओळखून त्या बाळाला किंवा त्या लहान मुलीला डॉक्टरांकडे नेणे अत्यावश्यक असते। असं म्हटलं जातं की मुलींपेक्षा मुलांमध्ये ऑटिझम होण्याची शक्यता दाट असते। ऑटिझमची काही लक्षणे म्हणजे स्वमग्न राहणं किंवा आपल्याच विश्वात गर्क राहणं, आपण स्माइल दिल्यावरती स्माइल बॅक न करणं, आय कॉन्टॅक्ट न करणं किंवा नजरेला नजर न मिळवता बोलणं, एकच एक गोष्टीचा शब्दाचा वाक्याचा उच्चार करणं, त्याला आपण इकोलेलिया म्हणतो, किंवा फार अशा खडबडीत किंवा अतिमऊ गोष्टींचा किंवा वस्तूंचा स्पर्श नकोसा वाटणं, अति गोंगाटाच्या ठिकाणी अस्वस्थ होणं, किंवा अनेक मुलांना काही सेन्सरी इश्यूज पण असू शकतात। ही सगळे लक्षणे जर आपल्या मुलांमध्ये पालकांना दिसत असतील तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या मुलांना ठराविक त्या मेंटल हेल्थ प्रोफेशनलकडे किंवा सायकोलॉजिस्टकडे घेऊन जावं, जेणेकरून ह्याचं निदान लवकर होऊन त्यांना पुढचे उपचार पद्धती किंवा शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल करून त्यांच्या लक्षणांची काय तीव्रता कमी करता येऊ शकते का, तर यात मदत होऊ शकते। ऑटिझमसाठी उपचार पद्धतीमध्ये आपण अनेक वेगळ्या गोष्टींचा वापर करू शकतो किंवा अनेक पद्धतींचा अवलंब करू शकतो, जसे की कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, ABA अप्लाइड बिहेवियर अनालिसिस किंवा बिहेवियर मॉडिफिकेशन। जसं मी म्हणाले की एकच एक गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, एकच एक कृती, सतत उड्या मारणे किंवा सतत गोल फिरणे किंवा एखाद्या स्पेसिफिक गोष्टीसोबत किंवा एखाद्या वस्तूसोबत अति अटॅच असणे किंवा सेन्सरी इश्यूज असणे, त्यासाठी प्रत्येक व्यक्तीची लक्षणे वेगळी असतात
आणि प्रत्येक व्यक्तीच्या लक्षणांनुसार त्याची तीव्रताही वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वेगळ्या प्रकारे थेरपी देऊन किंवा वेगळ्या वेगळ्या थेरप्युटिक पद्धतींचा वापर करून आपण त्यांची तीव्रता कमी करून त्यांना मदत करू शकतो. त्यात येतं मुख्यतः सायको एज्युकेशन किंवा पेरेंटल काउन्सिलिंग. बरेचदा पालकांचं डिनायलच खूप दिवस असतं की माझ्या मुलामध्ये काही त्रास नाही किंवा माझ्या मुलाला काही त्रास असूच शकत नाही. यामुळे बरेचदा मुलांना स्पेसिफिक थेरपिस्टकडे नेणं किंवा सायकोलॉजिस्टकडे नेणं यामध्ये खूप डिले होतो आणि मग त्यांना लवकर उपचार पद्धती मिळत नाहीत आणि ती लक्षणे तशीच दीर्घकाळ राहतात. त्यानंतर येतं सेन्सरी इंटिग्रेशन प्रोग्राम्स, स्पेशल एज्युकेशन, स्किल ट्रेनिंग, पेरेंटल ट्रेनिंग किंवा फॅमिली थेरपी, ग्रुप थेरपी, आर्ट थेरपी, स्किल ट्रेनिंग अशा अनेक प्रकारे आपण त्यांना उपचार पद्धतीचा वापर करून किंवा थेरपींच्या मार्फत त्यांची तीव्रतेची लक्षणे कमी करू शकतो. धन्यवाद.